मंडळी, महाशिवरात्रीची पूजा निशिथ कालात करावी ते खूप पुण्यदायी असतं असं तुम्ही ऐकलं असेल. पण हा निशिथ काल नक्की असतो तरी काय बरं? हा कशावरनं ठरतो आणि या काळाला एवढं महत्त्व का आहे? सगळ्यात महत्त्वाचं, यंदा 2026मध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी निशिथ काल कोणता असणार आहे? कधी करायची आहे भगवान शिवशंकरांची पूजा? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओत. तेव्हा वेळ न घालता भोलेनाथांचं नाव घेऊया आणि पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. जय जय शिवशंकर. सर्व शिवरात्रींमध्ये सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेवांचे परम तेजस्वी अस्तित्व पृथ्वीवर सक्रिय होते आणि याच काळाला निशिथ काल असं म्हणतात. या काळात केलेली पूजा, उपासना, आराधना, अभिषेक, नामस्मरण पुण्यदायी मानलं जातं. महाशिवरात्रीच्या मध्यरात्री असणाऱ्या या निशिथ कालात प्रदोष शिवरात्री व्रत करावं असं आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. याच काळात शिवतत्व पृथ्वीवर अवतरत असल्यामुळे निशिथ काल सगळ्यात प्रभावी मानला जातो. पण हा निशिथ काल जो आहे तो कशावरनं ठरतो बरं? हा काही घड्याळातल्या एका ठराविक वेळेला असतो का? तर तसं नाही. तो सूर्यास्त आणि सूर्योदयावर अवलंबून असतो. म्हणजे सूर्यास्त ते सूर्योदय एक रात्र असते, बरोबर? आणि त्या रात्रीचे 4 समान भाग केले जातात, ज्याला आपण 4 प्रहर असं म्हणतो. दुसरा आणि तिसरा प्रहर जिथे एकमेकांना भेटतात तो मधला भाग म्हणजे निशिथ काल. जसं आता यंदा 2026मध्ये 15 फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र आणि निशिथ काल असणार आहे रात्री 12:28 ते रात्री 1:18 या काळामध्ये तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा, आराधना, नामस्मरण, ध्यानधारणा जे काही तुम्हाला करता येईल ते नक्की करा. या काळात केलेली पूजा, आराधना भगवान शिवशंकरांपर्यंत पोहोचते. या काळात शिवतत्व पृथ्वीवर सक्रिय असते. मग या निशिथ कालामध्ये तुम्ही काय काय करू शकता? शिवलिंगावर अभिषेक, रुद्राभिषेक, महामृत्युंजयाचा जाप या वेगवेगळ्या प्रकारांनी तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा, आराधना आणि अर्चना करू शकता. मग तुमच्या आता लक्षात आलं असेल की निशिथ काल म्हणजे काय? तर सूर्यास्त आणि सूर्योदयाच्या मधला अचूक मध्यकाल, जो सूर्याच्या गतीवर आणि चतुर्दशी तिथीवर ठरतो. हाच काळ भगवान शिवशंकरांच्या पूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. महाशिवरात्रीच्या व्रतात 3 प्रमुख भाग आहेत. एक म्हणजे उपवास करणं, दुसरं पूजा आणि तिसरं जागरण करणं. उपवास म्हणजे महाशिवरात्रीचा संपूर्ण दिवस उपवास केला जातो, हे सगळ्यांना माहिती आहे. पूजा म्हणजेच भगवान शिवशंकरांना अभिषेक करणं, त्यांची पंचोपचारे, षोडशोपचारे पूजा करणं, रुद्राभिषेक करणं, हा सगळा भाग पूजेमध्ये येतो. आणि जागरण, भगवान शिवशंकरांचं नामस्मरण